साहेब, आज वर्ष अखेरीचा दिवस आहे. गेल्या वर्षभरामध्ये काय काय घटना घडामोडी झाल्या, म्हणजे तुम्ही एकंदरीत काय कमावलं आणि काय गमावलं? जालना जिल्ह्यातल्या 3 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. अंबड आणि परतूर दोन्ही नगरपालिका भरघोस मतानं आम्ही जिंकल्या. म्हणजे नवीन वर्षाची ही सलामी आम्ही जिंकलेली आहे. 2 नगरपालिका जिंकल्या. महायुती होण्यासाठी प्रयत्न केले. आमच्यात खूप कटुता होती. राजकीय पक्ष एकमेकाकडे पाहत नव्हते, बोलत नव्हते. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र आलो. कटुता संपली, भांडणं संपली, मतभेद संपले, मनभेद संपले आणि नवीन वर्षामध्ये हसत-खेळत आम्ही आता महापालिकेत मैत्रीपूर्ण निवडणूक लढवत आहोत आणि हसत-खेळत भारतीय जनता पक्षाचा महापौर आम्ही करणार आहोत. जालना शहरातल्या सुज्ञ जनतेला माहीत आहे, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आणि पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे. त्याच्यामुळं केंद्राचा राज्याचा निधी आणून या शहराला मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करायचं आहे. शहराचा विकास करायचा आहे. त्यासाठी जालन्याची जनता भारतीय जनता पक्षाचाच पहिला महापौर करेल असा मला आत्मविश्वास आहे. बरं, म्हणजे महापौर करणं हाच तुमचा नवीन वर्षाचा संकल्प असेल. या शहराची जी अवस्था आहे किंवा या शहराचे विकासाचे प्रश्न आहेत, नुसता महापौर बनवणं नाही, सत्ता आणि सत्तेतून परिवर्तन, शहराचं परिवर्तन, शहराचा विकास आणि 3 लाख लोकांना सेवा द्यायची आहे. मी पाहिलं, मी ज्या दिवशी पालकमंत्री झालो त्यावेळेला जालना शहर काँग्रेसच्या राजवटीत 2 वर्ष अंधारात होतं. गणपतीची मिरवणूक अंधारात, पूर्ण शहरात अंधार होता. मी मंत्री झालो आणि आम्ही तो प्रश्न सोडवला. शहरातले लाईट चालू केले. शहरात पाणी पुरवठ्याला 150 कोटी रुपये दिले. शहरात सिमेंट रस्त्यासाठी आम्ही पैसे आणले. शहरामध्ये भूमिगत गटार याच्यासाठी 70 कोटी रुपये मंजूर केले आणि शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी केंद्राची, राज्याची सत्ता पूर्ण ताकद लावून आम्ही शहरामध्ये आणू आणि शहराचा विकास करू. शहरात परिवर्तन पाहिजे लोकांना. लोकांना बदल हवा आहे. लोकांना विकास हवा आहे. मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजीच्या नेतृत्वात शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचाच महापौर जिंकेल अशी मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.